प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ईस्टरच्या जागरण विधीचे एकूण 4 भाग आणि त्यातील पहिल्या भागावरती कालच आपण चिंतन केलेलं आहे. लवकरच आपण त्या ईस्टरच्या विधीमध्ये सहभागी होणार आहोत. म्हणून पहिल्या भागात सहभागी होत असताना जसा बाहेर प्रकाश दिसतो तसा माझ्याही मनामध्ये आनंदाचा, प्रेमाचा, शांतीचा प्रकाश पसरणं अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करत असतो. ह्या दुसऱ्या भागामध्ये प्रभू शब्द विधी साजरा केला जात असतो. त्या प्रभू शब्द विधीमध्ये एकूण 7 वाचने वाचली जात असतात. कधी कधी आपल्याला वाटतं की एवढी सगळी 7 वाचनं कशासाठी? तर ही रात्र सर्व रात्रींची आई आहे असं संत अगस्तीन आपल्याला सुचवतात की ह्या संपूर्ण रात्रीमध्ये महत्त्वाचं असं रहस्य दडलेलं आहे, तारणाचं रहस्य, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये पूर्णत्वास गेलं. म्हणून तो तारणाचा इतिहास आपल्यासमोर सादर केला जात असतो. त्यातील पहिलं वाचन हे निर्मितीविषयी असतं. कशी परमेश्वराने एकूण 6 दिवसामध्ये संपूर्ण विश्वाची निर्मिती करून, माणसाची देखील निर्मिती करून एक उच्चांक गाठलेला आहे. आणि मग 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. तो दिवस त्याने पवित्र केला. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील क्रूसावरती विसावा घेतला आणि शब्दात दिवशी संपूर्ण दिवस विश्रांती घेऊन मग तो पुनरुत्थित झालेला आहे. अशा प्रकारे पहिलं वाचन आपल्याला शब्दाची महत्त्व आणि परमेश्वर हा निर्माता आहे हे सत्य साकार करत आहे. त्यानंतर अब्राहमाने दिलेला इसाकाचा बळी पूर्णत्वास गेला नाही. त्या ठिकाणी झुडपात शिंगे अडकलेला एक एडका अर्पण करण्यात आला. परंतु इथे मात्र खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ह्याने आपलं प्राणार्पण केलेलं आहे. म्हणून त्याची आठवण त्या वाचनाद्वारे करून दिली जात असते. तिसरं वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे. काही कारणास्तव 7ही वाचनं घ्यायची नसतील, 3 ते 5 वाचनं घ्यायची असतील तरी तिसरं वाचन कधीच गाळायचं नाही असं सांगण्यात आलेलं आहे. कारण आपण जे साजरं करत आहोत तो एक वल्हांडणाचा भाग आहे. आणि त्या वल्हांडणाचं वर्णन म्हणजे इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्रायली लोक कशा प्रकारे बाहेर पडले त्याचं वर्णन त्या रात्री वाचलं जात असतं. ते कधीच टाळलं जात नाही किंवा वगळलं जात नसतं. त्याद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर आपल्याला गुलामगिरीतून मुक्त होऊन पवित्र भूमीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पाचारण करत आहे. पुढची 2 वाचनं जी आहेत ती यशायाच्या पुस्तकातील आहेत. त्यामध्ये मोठी आशा आपल्या मनामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर यहेजकेलच्या पुस्तकातील वाचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वर आपल्याला नवीन जीवन देऊ इच्छितो. म्हणजे पहिलं वाचन जीवनाविषयी होतं, शेवटचं वाचन नवजीवनाविषयी. हा पुनरुत्थानाचा संपूर्ण प्रवास करण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत असते. म्हणून हा जो प्रभू शब्द आहे त्या प्रभू शब्दाचं वैशिष्ट्य बघा. पहिल्या प्रथम वाचन केलं जातं, त्यानंतर त्यावरती आधारित असलेली प्रार्थना केली जाते आणि त्या वाचनाला साजेसं असा प्रतिसाद स्तोत्र देखील गायलं जात असतं की वात्सल्याने अवघी भरली वसुंधरा. अशा प्रकारचं वाचन देखील आपण ह्या दिवसात ऐकत असतो की कसा परमेश्वर आपल्या सोबत आहे. ह्या संपूर्ण प्रवासात त्याची जाणीव आपल्याला करून दिली जात असते. आज आपण ईस्टरच्या त्या 7 वाचनांकडे पाहत असताना आपल्याही जीवनाकडे डोकावून पाहूया. परमेश्वराने कशा प्रकारे आपल्याला निर्माण केलं. स्वतःच्या हाताने ती माती गोळा करून त्याचा बाहुला बनवून त्यामध्ये स्वतःचा श्वास फुंकून आपल्याला तयार केलेला आहे. म्हणून आपल्या शरीराला तो परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. ह्या लोखंडाचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही, मात्र त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. किंवा त्या परमेश्वराने आपलं एकुलता पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे.
त्या परमेश्वराने गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केलेला आहे. तो परमेश्वर आपल्या ठाई आशेची ज्योत उत्पन्न करत असतो आणि आपल्या कबरा उघडून आपल्याला नवजीवनाकडे घेऊन जात असतो. त्या परमेश्वराचा गौरव करण्यासाठी माणसाने सतत तयार असलं पाहिजे. तो गौरव आपण परमेश्वराला देऊया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो.